नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण शिकणार आहोत सुंदर आणि ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन, जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे। तर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर सुद्धा करा। चला मग तुमचा जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान असे बघा। हे आपण 32 साईजची कटिंग करणार आहे। 32 साईज छातीचं माप आहे। 13.5 ची घेतली आपण उंची, त्याच्यासाठी 9.5 ची घेतली घडी, 2.25 इंचाची घेतली गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घेतलं शोल्डर। जितकं शोल्डर घेतलं तितकीच आपल्याला घ्यायची मोंढ्याची उंची। हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि कोपऱ्यामधून 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे। त्याच्यानंतर गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच, गळा रुंदी घ्यायची आहे 2.25 इंच आणि हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। इथे द्यायचा आपल्याला गोल गळ्याचा आकार, अगदी छान आणि सिंपल असा गोल आकार आपल्याला द्यायचा आहे। थोडा तुम्ही ब्रॉड घ्यायचा असेल तर रेषेच्या बाहेर यायचं आहे थोडंसं, आणि ब्रॉड नसेल पाहिजे तर बरोबर रेषेच्या मध्येच घ्यायचा आहे। मोंढ्याचा आकार कट करून घ्यायचा आणि जो गळ्याचा आकार दिला तोही कट करून घ्यायचा आहे। बघा आता आपल्याला गळ्याच्या साईडने 1.5 इंच मोजायचे, 1.25 इंच किंवा 1.5 इंच असं मोजून घ्यायचं। आपण 1.5 इंच इथे मोजणार आहे पूर्ण गळ्यावरती। बघा ह्या पद्धतीने आपण ही 1.5 इंच असं मोजून घ्यायचं आणि इथे ही रेष आपल्याला आखून घ्यायची। बघा ह्याप्रमाणे आपण इथे रेष आखली। आता इथून आपल्याला ह्या गळ्याच्या खाली ना 2 इंच किंवा 2.5 इंच असं मोजायचं। नंतरून इथे आपल्याला हा आकार कंटिन्यू करायचा, इथे 1.5 इंचापर्यंत असं मोजून घ्यायचं। इथे आपण 2 इंच किंवा 2.5 इंच असं रुंदीला तुमच्या आवडीप्रमाणे असं मोजायचं आहे आणि इथे आपल्याला ही तिरपी रेष अशी मारून घ्यायची। बघा याप्रमाणे आपण इथे आखून घेतलंय आकार। इथे आपण 2.5 इंच घेतलं आणि इथे आपण 2 इंच घेतलं। नंतरून इथे आपण ही तिरपी रेष मारली आणि हा आकार असा पूर्ण केलाय। बघा ह्याप्रमाणे नंतर आपण याला पलटी मारायची कपड्याला आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हा आकार असा उमटवून घ्यायचा हाताने। असं उमटला की आपल्याला याच्यावरती अशी डार्क रेष मारून घ्यायची। बघा ह्याप्रमाणे म्हणजे आपण परफेक्ट असा आकार तयार करून घेतलाय। आता घ्यायचा ब्लाऊज पीस, त्याच्यावरती अस्तर ठेवून मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करायचा आणि गळ्याच्या बाजूने पण थोडासा कपडा कट करायचा। नंतर पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि आता आपल्याला सगळीकडनं ते अस्तर घ्यायचे जॉईंट करून। जॉईंट करताना अगदी व्यवस्थित असं जॉईंट करायचं आहे, कुठे फुगा वगैरे पडला नाही पाहिजे। हाताने एकदम व्यवस्थित असं पकडून आणि मगच आपल्याला सगळीकडनं शिलाई मारून घ्यायची आहे। बघा ह्याप्रमाणे अगदी व्यवस्थित अशी शिलाई मारायची आहे। शिलाई मारून झाल्यानंतर उरलेला जो कपडा दिसतोय आपल्याला एक्स्ट्राचा, तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर सुद्धा करा। रोज छान छान व्हिडिओ बघत चला आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओला लाईक नक्की करा। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओ येतात त्याचे नोटिफिकेशन वेळेवर मिळत जाईल। बघा आता आपण हा कपडा घेतलेला आहे पॅचसाठी, तर हा असा आपल्याला ठेवायचा आहे। कपड्याची उलटी सरळ बाजू बघून घ्यायची, सरळ बाजू आपण खाली केली, उलटी बाजू वरती केली आणि त्याच्यावरती हे आपण ब्लाऊज पीस ठेवलेला आहे। बघा अस्तरची बाजू आपण आपल्याकडे केली आणि हे गळ्याच्या बाजूने पहिले आपल्याला काय करायचं, शिलाई मारून घ्यायची। जर तुम्हाला परफेक्ट येत असेल तर ठीक आहे, नाही तर मग अशा पिना लावून घ्यायच्या आहे, म्हणजे कुठेही कपड्याची हालचाल होत नाही। आता जी रेषा आपण मारली ना बरोबर त्या रेषेवरती शिलाई मारायची। गळ्याच्या बाजूला पहिले मारून घ्यायची, नंतरून त्या रेषेवरती शिलाई मारायची। एकदम सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये ही डिझाईन आहे। तर ब्लाऊजला ज्यांना पॅच बनवता येत नाही ना त्यांनी ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा, अगदी सोपी पद्धत आहे। इतक्यात आपलं अगदी कमी वेळामध्ये आपला पॅच लावून तयार होतो। तर बघा हे पिना काढून घ्यायच्या आणि मधला जो भाग आहे ना गळ्याचा तो कट करून घ्यायचा। आता कपडा आपण असं सरळ करायचा आणि शिलाईच्या बाहेर जो कपडा दिसतोय ना तो सगळा कट करून घ्यायचा आहे। बरोबर शिलाईला खेटून आपण तो कपडा कट करायचा आहे, म्हणजे जसं आपण कपड्या याच्यावरती अस्तरवरती आकार आखला होता तशीच ती डिझाईन आपली तयार होणार आहे।
बघा अगदी सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये पॅच आपण बनवला आहे अगदी कमी वेळात। आता आपल्याला गळ्याला पायपिंग करायची, त्याच्यासाठी आपण हे क्रॉस पट्ट्या घेतल्या आणि दोन्ही ह्या पट्ट्या जोडून आपण हिची लांब पट्टी तयार करायची। साधारण 1.5 इंचाची आपण ही पट्टी घेतलेली आहे आणि ती अशी ठेवून आणि शिलाई मारून घ्यायची बघा ह्या पद्धतीने। आता त्याच कपड्याला पलटी मारायची, साधारण अर्धा इंच पट्टी अशी ठेवायची आपल्याला आणि बाकीची मध्ये फोल्ड करून घ्यायची। अर्धा इंच पट्टी ठेवून आपल्याला इथे कडेला अशी शिलाई मारून घ्यायची, त्या लाल कपड्यावरतीच जी पट्टी आपण बनवतोय त्या पट्टीलाच शिलाई मारायची आहे। आपली पट्टी हे करून झाली आणि कपड्याला पलटी मारून पट्टीच्या बाहेर जो कपडा दिसतोय आपल्याला तो असा कट करून घ्यायचा आहे। कट करताना अगदी सावकाश करायचं आहे, नाही तर मग ब्लाऊजला धक्का लागण्याची शक्यता असते, तर एकदम सावकाश असं हे कट करून घ्यायचं आहे। कट करून झाल्यानंतर ती पट्टी पुन्हा आपल्याला फोल्ड करायची, जितकी आपल्याला पायपिंग हवी तितकी पकडायची आणि बरोबर खाचेमध्ये शिलाई मारत चालायचे। अशी पायपिंग तुम्ही नक्की बनवून बघा, खूप सुंदर अशी पायपिंग येते। अगदी छान अशी पायपिंग आपली तयार झालेली आहे। आता इथे आपण साईडला आहे ना लेस लावायची आपल्याला, तर तुम्ही कोणती लेस इथे वापरू शकता, तर मी इथे गोल्डन लेस वापरणार आहे। इथे सुद्धा आपल्याला हे कोपरे आहे ना तिथे व्यवस्थित असं थोडीशी त्या लेसला अशी चुनी टाकायची, म्हणजे बरोबर कोपरा तयार होईल। जसे आपण ते कोपरे काढलेले तसे परफेक्ट असे कोपरे तयार झाले पाहिजे, म्हणजे जी डिझाइन आपण बनवतो ती अगदी व्यवस्थित अशी तयार होईल। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला मात्र विसरू नका। सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा, म्हणजे तुम्हाला येणार रोजच्या रोज नवीन व्हिडिओ येतात त्याचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल। बघा अगदी छान अशी लेस आपण लावली। आता आपल्याला पाठीवरचे टक्स मारायचे आहेत, तर त्याच्यासाठी आपण इथे पॉइंट टाकले आणि खाली अर्धा इंच पकडायचं आणि वरती 4.5 इंच उंचीला असे टक्स आपल्याला मारून घ्यायचे। पट्टी घ्यायची, पट्टीला एक बाजूने असं फोल्ड करायचं, ही पट्टी आपल्याला लावायची कमरेच्या तिथे। बघा याप्रमाणे पट्टी ठेवायची, सेंटरला आलं की पट्टीला एक चुनी टाकायची। आता द्यायची पट्टीवरती दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची। बघा आपली डिझाइन छान अशी तयार झालेली आहे। आता आपल्याला बनवायचे आहेत लटकन, त्याच्यासाठी आपण नॉड घेतली, हे चौकोनी असे तुकडे घेतलेले आहेत दोन्ही कलरचे, त्याला असं त्रिकोणमध्ये शिवून घ्यायचं आहे। बघा रेड कलरचे याचे आपण जे बनवले ना त्रिकोण बनवला, त्याचे दोन्ही कोपरे मुडपले आणि त्याच्यामध्ये ही नॉट ठेवून पूर्ण असं दुमडून घ्यायचंय। बघा अगदी सुंदर असं लटकन आपलं तयार झालंय। दुसरे लटकन आपण हेच प्रमाणे बनवून घेऊया। दोन्ही लटकन आपले तयार झाले आणि गळ्याचे तिथे 2.5 इंच मोजून वरतून खाली मोजायचं 2.5 इंच आणि तिथे आपल्याला हे नॉट जॉईन करून घ्यायची। नॉट बांधून बघूया आपण आपली ब्लाउज डिझाइन कशी झाली ते। आणि खाली आपल्याला इथे शोचे बटन ठेवायचे, तर तुम्ही एक सिंगल बटन मोठं लावू शकता किंवा असे आपण कॉन्ट्रास्ट कलरचे रेड कलरचे बटन इथे ठेवलेत। तर आजची डिझाइन कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे। बघा हा आपल्या ब्लाउजचा फायनल लुक असा दिसणार आहे। तर तुम्हाला डिझाइन कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ? अगदी छान आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाउजला डिझाइन कशी करायची ते। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। आपल्या चॅनलवरती तुम्ही अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर सुद्धा करा। अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया, तोपर्यंत बाय बाय।